नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं इलेक्ट्रिकल विजन यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत ट्रूव्ह्यू कॅमेऱ्याचे कॉन्फिगरेशन म्हणजेच मोबाईलवर ऑनलाईन सेटअप कशा प्रकारे केला जातो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर चालू करूया व्हिडिओला। मित्रांनो, स्मार्टफोन ओपन केल्यानंतर स्मार्टफोनमध्ये ॲप स्टोअर किंवा प्ले स्टोअर हे असतं। प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर ट्रू क्लाउड आपण असं सर्च करू। ट्रू क्लाउड सर्च केल्यानंतर आपल्याला असं ॲप्लिकेशनचं इंटरफेस दिसून येतं। या इंटरफेसमध्ये आपण बघणार आहोत की असं ओपनचं ऑप्शन येतं आपल्याला। यामध्ये तुम्हाला लॉग इन वगैरे रजिस्टर वगैरे हे सर्व गोष्टी कराव्या लागतील। तर हे मी ऑलरेडी केलेलं आहे, त्यामुळे मी हे डायरेक्ट ओपन केल्यानंतर ते आपल्याला कसं इंटरफेस दिसतं हे बघून येऊ। हे इंटरफेस दिसेल जिथं मी एक कॅमेरा ॲड करून ठेवलेला आहे ऑलरेडी। आता आपण दुसरा कॅमेरा ॲड करण्यासाठी राईट साईडला प्लसचं सिम्बॉल आहे, तिथं क्लिक करू। तिथं गेल्यानंतर ॲड डिव्हाइस असेल। ॲड डिव्हाइससाठी आपल्याकडे दोन प्रोसेस असते। एक तर कॅमेराच्या बॅक साईडला जे स्कॅनर असतं ते स्कॅनरने आपण स्कॅन करू, आणि दुसरं म्हणजे आपण कॅमेरा इन्स्टॉल झाल्यानंतर त्याचा आपण एक फोटो काढलेला असतो। तो फोटो आपल्या गॅलरीत असतो, म्हणजे त्या गॅलरीच्या फोटोमधून सुद्धा आपण ते फोटो अपलोड करून स्कॅन करू शकतो मित्रांनो स्कॅनरने। मग ती स्कॅनिंगची प्रोसेस होते। स्कॅनिंगची प्रोसेस झाल्यानंतर तो कॅमेरा कॉन्फिगर वगैरे होऊन जातो, नेटवर्कला येतो। नेटवर्कला आल्यानंतर ते 100% पूर्ण झाल्यानंतर तो कॅमेरा पूर्ण आपल्या मोबाईलवर ॲक्सेस होऊन जातो। ॲक्सेस झाल्यानंतर आपल्याला त्याला नाव द्यावे लागते। नाव आपण हे सध्यापुरतं मी कॉन्फिगर केलेलं आहे, तर मी याला ऑफिस नाव देऊन टाकतो। ऑफिस नाव देऊन टाकल्यानंतर हे आपण कॉन्फिगर प्रॉपरली होऊन जातं। कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर हे असं QR येतं कॅमेऱ्याचं। हे कॅमेऱ्याचं QR आपण सेव्ह करून घ्यायचं, म्हणजे अनदर मोबाईलमध्ये आपल्याला जर शेअर करायचं असलं तर हे QR त्यासाठी उपयोगात येतं। त्यानंतर हे बघा, वरचा जो कॅमेरा आहे तो आपण आत्ताच ऑफिस म्हणून सेव्ह केलेला आहे, तो आपल्याला दिसून येतो। हे बघा, हे त्याचं इंटरफेस पूर्ण आपल्याला दिसून येतं। याच्यातून आपण हा पूर्ण ऑपरेट करू शकतो। हे ॲप्लिकेशन आहे त्याचं। तर व्हिडिओ चांगले वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो। थँक्यू।